तामिळनाडूतील चेन्नई इथं झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय ॲक्वॅटिक चॅम्पियनशिप स्पर्धेत वरिष्ठ गट राष्ट्रीय डायव्हिंग स्पर्धेत जरा चंडक प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयानं घवघवीत यश मिळवलं। चेन्नई येथे 7 ते 10 जुलै दरम्यान झालेल्या 79व्या वरिष्ठ राष्ट्रीय ॲक्वॅटिक चॅम्पियनशिप स्पर्धेत सोलापूरच्या ज.रा. चंडक प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी संकेत श्रीशैल लिगाडे यांनी उल्लेखनीय कामगिरी करत हायबोट डायव्हिंग प्रकारात ब्रॉन्झ पदक पटकावले आहे। संकेत हा ज.रा. चंडक प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात 12वी विज्ञान शाखेत शिकत आहे। त्याच्या या यशामुळे सोलापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे। या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र, आसाम, मणिपूर, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात, पश्चिम बंगाल, तामिळनाडू यासह SSCB, BSF आणि RSPB अशा देशातील बलाढ्य संघांनी सहभाग नोंदवला होता। अशा अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत संकेतने उत्कृष्ट प्रदर्शन करत ब्रॉन्झ पदकाची कमाई केली आहे। राष्ट्रीय स्तरावरील या यशाबद्दल संकेतचा संस्थेत विशेष सत्कार करण्यात आला। यावेळी संस्थेचे अध्यक्ष सचिन भैया ठोकळ, सचिवा शिल्पा ठोकळ आणि संचालक प्राचार्य दत्तात्रय गाजरे यांच्या हस्ते यावेळी पुष्पगुच्छ व शाल देऊन त्याचा गौरव करण्यात आला। याप्रसंगी प्राचार्य मोहनराव घोडके, क्रीडा शिक्षक दशरथ गुरव तसेच प्राध्यापिका नफिसा शेख यांची प्रमुख उपस्थिती होती। संकेतच्या या यशामागे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक श्रीकांत शेटे आणि क्रीडा शिक्षक दशरथ गुरव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे संस्थेने सांगितले। संकेतच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल क्रीडाप्रेमी शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिकांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून भविष्यात तो आंतरराष्ट्रीय स्तरावरही देशाचे नाव उज्ज्वल करेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे।